आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। अमरावती परतवाडा रोडवर असलेले आष्टीग्राम ठिकाणी होत असलेली जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेली शाळा ही निकृष्ट दर्जाची होत आहे। गावकरी यांच्या तक्रारीनुसार आज त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी खरोखरच काम हे निकृष्ट दर्जाचे आहे असे निदर्शनात आले। त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद येथील उपविभागीय अभियंता नरेंद्र फाले सर यांना कॉल केला असता त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले की मी त्या ठिकाणी 2 दिवस अगोदर जाऊन आलो, संबंधित काम मी थांबविलेले आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा काम तेव्हा सुरू होईल की जेव्हा त्यांनी टाकलेली जी माती आहे ती माती पूर्णपणे काढण्यात आली तरच आम्ही ते काम चालू करणार आहोत असे त्यांचे उत्तर होते। परंतु गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी संपूर्ण बांधकामाला लागणारे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे वापरत आहे। या ठिकाणी रेती सुद्धा नाल्याची वापरत आहे व मुरुम हा नसल्यासारखाच आहे। याकरता आमची मागणी आहे की याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देईल का, नाहीतर आम्ही सोमवारी जिल्हा परिषद येथे निवेदन देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आहे। बघूया पुढील व्हिडिओमध्ये महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे। नमस्कार, जयकुमार बुटे। आज आपण परतवाडा अमरावती परतवाडा रोडवर आष्टी या ग्राम या ठिकाणी आलेलो आहे। तरी बघूया या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या नेतृत्वामध्ये जे काम चालू आहे, जिल्हा पण लहान मुलांची शाळा या ठिकाणी बनत आहे। तरी या ठिकाणी गावकऱ्यांच्या कंप्लेंटनुसार आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणचं काम कशा प्रकारे निष्कृष्ट दर्जाचं होत आहे हे आपल्याला आम्ही प्रकाशित करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। तरी बघूया या ठिकाणची काम हे पिल्लरच्या समोर यांचे गड्डे जे बनवलेले आहेत त्यांनी याच्यामध्ये मातीचा सरस वापर करत आहे। याच्यामध्ये पाण्याचा नियमित वापर होत नाही आहे। जे काम या ठिकाणी होत आहे निष्कृष्ट दर्जाचं पूर्णपणे आपल्याला लक्षात येत आहे। बघा या ठिकाणची हे जुळे यांनी केलेली आहे, लात मारल्याबरोबर ते निघून जाते, म्हणजे याच्यावर पाण्याची मात्रा सुद्धा किती कमी आहे आपण हे बघू शकतो। आणि या ठिकाणी जिल्हा परिषद डेप्टी या ठिकाणी कधी येऊन बघत नाही। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणचे काम याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही। आपण बघू शकता या ठिकाणी रेती सुद्धा कशा प्रकारे वापरलेली आहे। गिट्टीचा मुरुम बघा तुम्ही किती भेसळयुक्त बनलेला आहे। तरी आम्ही आमच्या निष्कर्षावर येऊ शकतो की या ठिकाणी या गावामध्ये मागील काही वर्षा अगोदर एक घटना घडली होती मणिबाई छगनलाल देसाई हायस्कूलमध्ये। या ठिकाणी गावाकरता एक वयस्कर मुलगा या ठिकाणी अपघातात मृत्यू पावला होता। तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आहे, कारण या ठिकाणची शाळा ही लहान मुलाकरता बनत आहे। तरी या ठिकाणचे डेप्टी या ठिकाणी लक्ष देतील का, बघूया पुढील व्हिडिओमध्ये। कारण आम्ही आता सध्या ग्रामसेवकांना कॉल केलेला आहे, ग्रामसेवक अर्ध्या तासामध्ये येतो म्हणून आम्हाला उत्तर दिले आहे, पण अद्यापर्यंत ग्रामसेवक या ठिकाणी पोहोचले नाही आहे। सरपंचाचा नंबर सुद्धा बंद आहे। या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाही आहे। सुट्टीचे शनिवार दिवशी सुद्धा या ठिकाणी कोणी येऊन बघत नाही आहे, बाकी दिवशी ड्युटीच्या दिवशी सुद्धा कोणी येऊ शकत नाही आहे। तरी बघूया सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये। सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज, जयकुमार बुट्टे। गावकऱ्यांनी आपल्याला जे कंप्लेंट दिली होती त्याचप्रमाणे आपण गावकऱ्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया। या ठिकाणचं काम किती दिवसांपासून चालू आहे? 8-10 दिवस झाले। या ठिकाणी आपण बघितल्याप्रमाणे समजा कोणता इंजिनियर वगैरे डेप्टी वगैरे कोणी आलेला आहे का? त्यांना तुम्ही इथं निष्कृष्ट दर्जाचं काम होत आहे म्हणून सांगितलं होतं? त्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणत तुमच्या हाताने तुम्ही पद्धत चांगल्या पद्धतीने करून घ्या। ज्याप्रमाणे आपण इस्टिमेटची कॉपी मागितली होती तेव्हा त्यांनी उत्तर कशा प्रकारे दिलं आपल्याला? अर्जानुसार कॉपी द्या। बघू शकता आपण या ठिकाणी यायला तर अधिकारी तयारच नाही आहे, पण गावकरी मंडळींनी त्यांना विचारल्या प्रश्नाला सुद्धा व्यवस्थित उत्तर देत नाही आहे। या ठिकाणची सविस्तर माहिती आपण पुढील सूत्रामध्ये पुढील न्यूज मध्ये आपण पूर्णपणे सत्य परिस्थिती जाणून घेऊया। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज, जयकुमार बुट्टे। नमस्कार।